जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शो मध्ये. कलाकारचा आजचा शो आज धमाल येणार आहे, मजा येणार आहे, कारण आज एक कलरफुल व्यक्ती आपल्यासोबत आहे. म्हणजे तिचं काम भारी आहे, तिचं डान्स भारी आहे, तिचा परफॉर्मन्सच भारी आहे. आणि मला नेहमी वाटतं सिनेमा असो, परफॉर्मन्स असो किंवा काही, शी इज अ डेडली परफॉर्मर. मग त्याच्या अभिनयातून तिचं असो, तिच्या नृत्यातून असो, आणि सगळ्यात अगोदर ती तिच्या प्रत्येक कामावर तिची श्रद्धा जी आहे ती प्रचंड आहे. आणि ती श्रद्धा तिला कुठली शक्ती देते आणि ती शक्ती तिच्यावर खूप 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 आयुष्यभर राहो ही आपण आत्ताच कल्पना करूया. आपल्यासोबत पूजा खूप खूप स्वागत आहे. थँक्यू श्रेयस, किती छान ओव्हरवेल्मिंग वाटतंय मला आता यार. थँक्यू सो मच. आणि खऱ्या अर्थानं थँक्यू पहिलंच की कल्ला मध्ये आम्ही तुम्ही आम्हाला ड्रायव्हर घेऊन चाललात. सो कल्ला आणि कार असं या शोचं नाव आहे. सो सगळ्यात अगोदर गप्पा या ड्रायव्हिंग व्हीलच्या असणार पूजा. सो कधी हाती ही ड्रायव्हिंग व्हील आली, कुठली ती पहिली गाडी होती ज्याच्यात असंख्य पूजाच्या आठवणी आहेत, प्लीज सांगा मला. ड्रायव्हिंग शिकण्याचं ना ची हौस मला खूप लहानपणापासून होती. बिकॉज मी एकदा शाळेत प्रवास करत असताना एक समोरून, तेव्हा ना टाटा सफारी होती व जुना मॉडेल, ती अशी समोरून आली आणि तिने असा टर्न घेतला आमच्या स्कूल बस समोरून. आणि त्यामध्ये सुष्मिता सेन होती. शी वॉज ड्रायव्हिंग दॅट सफारी. इमॅजिन लाईक 20 years बॅक और समथिंग, ती अशी सफारी अशी ड्राईव्ह करत आणि तिने असा टर्न घेऊन ती अशी युटर्न घेऊन निघून गेली. आणि तेव्हा मला असं जाणवलं, तेव्हा तर मी शाळेत होते, की यार एवढी मोठी गाडी एक स्त्री चालवू शकते. ऑफकोर्स मी लहान होते तेव्हा, कुठे आपल्याला माहिती ना पुरुष स्त्री सामान. आणि ते जे डोक्यात बसलं माझ्या, मी म्हटलं मी पण चालवणार. सो मला लहानपणापासून ड्राईव्ह करायचं होतं. थँक्स टू सुष्मिता सेन, सुष्मिता मॅम, तुमच्यामुळे मी ड्रायव्हिंग शिकले. पण ना आपण ना नेहमी असं म्हणतो ना, आपल्या सर्वसामान्य कुटुंबात प्रत्येक गोष्ट जी आहे ना ती घरातली गोष्ट असते. ती कुठली गाडी जी स्वतःच्या ह्याच्याने घेतलीस तू आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं की आय हॅव रीच दॅट लेवल, दिस इज माय बकेट लिस्ट टू टिक. आणि तो दिवस जेव्हा ती गाडी घरात आली, मम्मा पप्पा सगळ्यांचे रिॲक्शन्स काय सांगतात? ओ गॉड, खूप अगदी काळजाला भिडणारा प्रश्न विचारला असतो. कारण खरंच गाडी माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे माझ्या लाईफमध्ये. क्षणभर विश्रांतीला आमच्याकडे गाडी नव्हती, आमच्याकडे बाईक होती. आणि म्युझिक लॉन्चला पप्पानी मला ड्रॉप केलं होतं. सो इमॅजिन सगळ्यांच्या गाड्या आल्या आणि मी बाईकवरून पप्पानी मला ड्रॉप केलं. सो त्यांना फारच वाईट वाटलं त्या गोष्टीचं. त्यावेळेस आम्ही पहिली सेकंड हँड गाडी घेतली होती, माझी सँट्रो होती. आणि त्याच्यासाठी मग मी ड्रायव्हिंग शिकले सुद्धा. नाही, मला ड्रायव्हिंग शिकावं लागेल. आणि ती गाडी मी बऱ्यापैकी चालवली. म्हणजे अगदी सुरुवातीच्या दिवसात मी त्या गाडीवर होते. आणि बराच वापरल्यानंतर पहिली नवी कोरी गाडी घेतली, ती होती I10. ती मी 8 वर्ष वापरली श्रेयस. म्हणजे मी I10, म्हणजे तिला I10 बोलत. बाय द वे माझ्या सगळ्या गाड्यांची नाव आहेत. कम ऑन टेल मी. सो माझी जी पहिली गाडी होती सँट्रो, तिचं नाव होतं सखी. ओके, मी सखी बोलायचे तिला. सखी त्याचं नावाचा सिनेमा पण आता येतो, त्याच्याबद्दल आपलं बोलायचं आहे. ओके, सो तिचं नाव होतं सखी. मग जी I10 आली, माझी पहिली न्यू ब्रँड कार, तिचं नाव होतं साजिरी. सखी साजिरी. आणि साजिरी नंतर ही गाडी घेतली मी, हिचं नाव आहे गोजिरी. किती गोड. तिला मी गोजू बोलते. राईट. पण एक नातं डेव्हलप होतो ना अशामुळे गाडी सोबत. ॲब्सोल्युटली. माझं पेट नेम आहे बोजू. ओके, मी तिला गोजू बोलते. क्या बात आहे ना. पण पूजा या सगळ्यांमधून साऊंड व्हेरी फनी, बट नो, इट इज सो कूल अँड क्यूट. बट मला प्लीज सांगा की गाडीचा प्रवास करत असताना विथ फॅमिली, विथ फ्रेंड्स, कुठपर्यंत ही गाडी गेली, की कुठे एक लॉंग ड्राईव्हवर तुम्ही गेलात विच यू हॅव असंख्य आठवणी अबाउट? हीच गाडी म्हणेन. कारण माझी I10 कोकणापर्यंत जाऊ शकते. छोटी होती ती गाडी, हॅचबॅक होती, त्यामुळे तिला मोठ्या प्रवासात नाही नेलं. आणि कोकणचा प्रवास तर माझा असतो, म्हणून मला SUV हवी होती. एक्झॅक्टली. सो मला थोडी अजून मोठी हवी होती, थोडी सफारी टाईप हवी होती. पण पप्पांचं असं म्हणणं होतं की तुझ्याकडे ड्रायव्हर नाहीये, तू ड्रायव्हर नाही ठेवणार, तू स्वतः ड्राईव्ह करणार, तुला साधं लेट्स से जिमला जायचंय तर तू एवढी मोठी गाडी घेऊन जिमला जाणार. बरोबर. तर आम्ही एक मधल्यामध्ये मिनी SUV ठरवली आणि त्यात मला गोजू दिसली. म्हटलं दिस इज माय कार. सो कोकणात मी तिला ड्राईव्ह करून घेऊन गेले. सो तिने लॉंगेस्ट जर्नी इज कोकण ट्रिप. क्या बात आहे. तर या सगळ्यानंतर आपण तुझ्या प्रवासाच्या गप्पा मारणार आहोत. पण आता आपण रिसेंट गोष्टीविषयी विचारूया. ज्याचं पहिलं गाडीचं तुमचं नाव जर सखी होतं, स्वतः एक सिनेमा येतोय ज्यात तुमचे सगळे जवळचे मित्र एकत्र तुम्ही एकत्र सिनेमा केलाय. हाऊ फन वॉज इट?
आणि आता तो सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार काय सांगाल? अरे इट इज फन आणि सगळे मित्र एकत्र येऊन आम्ही सिनेमा करतो. ह्यापेक्षा अजून काय मजा आहे. सो थायलंडला जाऊन सिनेमा शूट केला तो आम्ही आणि आता 3 एप्रिल रिलीजवर आहे. सो आय एम व्हेरी एक्सायटेड आणि मला ऍक्च्युली त्या दोघांना या गाडीतून घेऊन फिरायचंय, अभिजितला आणि प्रार्थनाला. राईट. सो ते एक माझं बकेट लिस्ट राहिली आहे, ती आता मे बी प्रमोशन नंतर आम्ही करू. त्यांना ह्याच्यातून घेऊन जायचंय मला, गोजिरीतून. पण ना मला खूपदा पूजा असं वाटतं ना, मी जेव्हा पण तुमचं कॅरेग्राफ पाहिलाय, तुम्ही ना प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं करू पाहिलंय. म्हणजे एकीकडे तुम्ही रोमॅन्टिक सिनेमा देखील केलाय, एकीकडे थोडंसं तुमच्या अभिनयाला छेदून पण तुम्ही कामं केली आहेत. आणि आता घटकेला जिकडे सखीगा साजणी जो सिनेमा आहे जो येतोय, त्यात नवीन सिनेमा पण तुम्ही खरं अनाऊन्स करताय ज्यात तुम्ही पोलिसाच्या भूमिकेत आहात. आणि आय सी दॅट की हाऊ कॅन शी बी कम्फर्टेबल इन बोथ द थिंग्स. आणि येस, म्हणजे मला कधी कधी असं लोक जेव्हा विचारतो ना, तुम्ही हे वेगळेपण कसं करता, यू आर अन ॲक्टर, यू हॅव टू डू इट, हा प्रत्येक व्यक्ती म्हणतो. पण जेव्हा हा अभिनय करत असताना, जेव्हा ही गोष्टी चेंज करत असताना, माझा प्रश्न आहे, फिलिंग लकी अबाउट इट की फिलिंग भारी, की नवनवीन दिग्दर्शक तुमच्याकडे नवनवीन नजरेने पाहतायत आणि ते तुमच्याकडे पाहून त्यांना एक कॉन्फिडन्स आहे की पूजा कॅन परफॉर्म, पूजा कॅन रॉकेट, आणि तशी कामं तुमच्याकडे येतात. यू सेड इट श्रेयस. आय एम फिलिंग लकी, आय एम फिलिंग भारी. कारण मला आधीपासूनच मला ना एका पठडीतले सिनेमे कधीच करायचे नव्हते की बाबा रोमॅन्टिक आहे तर रोमॅन्टिक. मला कळलं मी रोमॅन्टिक करू शकते, ओके व्हॉट नेक्स्ट. मग मला थोडं लपाछपी झोन करायचा होता, तो केला. नाव म्हणजे जे मला करायचंय नाव इज हिस्टॉरिक. मला काहीतरी ऐतिहासिक भूमिका करायची आहे, आय एम डेस्परेटली वेटिंग फॉर दॅट. पण हो म्हणजे मी खूप व्हेरिएशन्स ठेवले माझ्या भूमिकांमध्ये. ते कधी जमलं जेव्हा मी लीडच असण्याचा अट्टहास नाही केला. मी भूमिका पाहिल्या, कारण मी भूमिकेसाठी खूप हावरी आहे. आय एम व्हेरी, आय वॉन्ट टू प्ले डिफरंट कॅरेक्टर्स. मला ते वेगळे कॅरेक्टर्स जगायचे आहेत. सो माझा तो प्रयत्न आहे श्रेयस, युअर राईट. आणि आता त्या पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत जेव्हा तो युनिफॉर्म येतो ना अंगावर, काय फिलिंग असेल पूजा, प्लीज मला सांगा. ओ माय गॉड श्रेयस, एक तर ती बकेट लिस्ट होती माझी, मला युनिफॉर्म परिधान करायचा होता. आणि हा जेव्हा सिनेमा आला तेव्हा एक तर स्टोरी मला फार आवडली आणि माझं कॅरेक्टर, तू फिल्म बघ तुला कळेल की मी का म्हटलं या कॅरेक्टरला. आज पण पोस्टरवर मी अशी मध्ये दिसते आणि मला असं वाटतं की ओ माय गॉड हे काय झालंय, राईट. माझ्यातलं एक छोटंसं बाळ असं रिॲक्ट होतं मध्येच. बट या आय एम फिलिंग व्हेरी लकी की मी पोलीस ऑफिसर स्क्रीनवर करू शकले. आणि मला प्रचंड आदर आहे आपल्या पोलिसांसाठी, आपले ट्रॅफिक पोलिसांसाठी, सगळ्यांसाठीच रादर. पण ना या सगळ्यानंतर लेट्स टॉक अबाउट द प्रवास. जसं तुम्ही म्हटलात की क्षणभर विश्रांतीच्या वेळी बाबा केम ऑन द बाईक 2 व्हीलर टू लिव्ह यू. कशी काय सुरुवात झाली हो? क्षणभर विश्रांत तुमच्या आयुष्यात कसा आला? व्हॉट वॉज द स्टार्ट? आज मी जे काही आहे ना, आज ही मी गाडी चालवते, तुझ्यावर बसून बोलते. आय एम रिअली रिअली ग्रेटफुल फॉर दॅट वन डे जिकडे मला तो सिनेमा मिळाला, क्षणभर विश्रांती. मला प्राण्यांचे डॉक्टर व्हायचं होतं. एक्झॅक्टली, त्याच्यावर आपण येणार होतो. जबरदस्ती आईने श्रावण क्वीनच्या स्पर्धेत पाठवलं आणि मग तिकडे मी ती जिंकले. आणि तिकडे सचित सर होते, सचित पाटील. त्यांनी मला तो सिनेमा तिथे ऑफर केला आणि मग आयुष्यच बदललं माझं. 360 डिग्री टर्न माझ्या लाईफने घेतला आणि हिअर वी आर टुडे. त्यामुळे आय एम ऑलवेज ग्रेटफुल. मला नेहमी आठवतं ते पप्पानी मला म्युझिक लॉन्चला बाईकने सोडलं. मी जेव्हा पहिली गाडी घेतली तेव्हा मी कशी ड्राईव्ह करायला शिकले. बाय द वे क्षणभर विश्रांतीमध्ये ना एक सिक्वेन्स होता, मी जस्ट ड्राईव्ह करायला शिकत होते तेव्हा गाडी नव्हती माझ्याकडे. बरोबर. आणि त्यात सिक्वेन्स होता की मी ड्राईव्ह करून येते आणि मला दिली सुद्धा गाडी. आणि अगदी नवीन असल्यामुळे मला कळलं नाही की हँडब्रेक ऑन होता. मी गाडी ऑन केली आहे, रेस करते, ती हलत नाही. माझ्यासोबत सोनाली, कादंबरी, मनवा सगळ्या शॉर्ट मध्ये बसलेल्या आणि होईच ना. आणि मग सोनाली म्हणे नाही 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 मी करते ड्राईव्ह, माझ्या कॅरेक्टरला येऊ शकतो. आणि दॅट वॉज व्हेरी, मला इतकं वाईट वाटलं ना ती सुष्मिता सेन सफारीने ड्राईव्ह करत होती, मला हँडब्रेक लावलेला कळलं नाही. तर मी जरा ते इगोवर घेतलं. एक्झॅक्टली. आणि मग मी जी काही गाडी शिकली, माझं पॅशन झालं आता ड्रायव्हिंग. आय लव्ह इट. पण ना आताच्या घटकेचा तुम्ही उल्लेख केलात, छान मस्त लग्न सोहळा झाला. इतक्या छान फोटोज आणि एवढं प्रेम आम्ही त्या पूर्ण लग्न सोहळ्यात बघितलं. कुठे काय भेट झाली काय त्याच्यावर सांगा मला. आई बाबा म्हणाले आता तू तर काय शोधत नाही. म्हटलं ओके.
आणि मग त्याने इतका देखणा मुलगा शोधला तर म्हटलं ओके सो हँडसम. मग ते अरेंज आणि आता लव सगळं. ऍब्सोल्युटली, बट नो जोक्स अपार्ट, मोर दॅन म्हणजे तो कसा दिसतोय त्याऐवजी तो माणूस म्हणून कसा आहे याच्या प्रेमात पडले मी श्रेयस. आणि त्याने आणि संपूर्ण चव्हाण कुटुंबियांनी सुद्धा माझ्या या क्षेत्राशी इतकं छान जुळवून घेतलंय ना, मला त्याचं फारच कौतुक आहे. म्हणजे मला असं कदाचित वाटलेलं की मे बी कळणार नाही, मे बी माझे टाइम शेड्यूल वेगळे आहेत, माझी विचार करण्याची पद्धत पण थोडी वेगळी आहे ना एक ऍक्टर म्हणून, पण नाही रे, असं हा डिफरन्स कुठेच नाही आला त्यांच्याकडून. सो आय एम रिअली ग्रेटफुल. सो जेव्हा मी त्यांच्यासोबत असते तेव्हा मी ऍक्टर नसते, मी काही नसते, मी चव्हाणांची मोठी सून असते. अँड आय रिअली लव्ह टू बी दॅट वे. हे बेस्ट आहे ना. हा, आय लव्ह इट, आय लव्ह इट. आत्ताच्या घटकेला जेव्हा पूजा तुमच्याकडे सिनेमे येतात, काय विचार करतो सिलेक्टिंग अ फिल्म? कुठले विचार असतात? जसं तुम्ही म्हटलं की मला वेगळंच काम करायचं आहे, मग ते कॅरेक्टर कसं आहे, काय आहे, किती मोठे किती लहान आहे, प्रोटॅगनिस्ट आहे की नाही, व्हॉट एव्हर, बट आय हॅव टू प्ले समथिंग एल्स, आय हॅव टू प्ले समथिंग एल्स. डोक्यात असं तरी व्हॉट आर द 3 रूल्स जे पूजा डिसाईड करतात वेन अ स्क्रिप्ट कम्स टू हर ऑन? फर्स्ट इज माय इन्स्टिंक्ट्स. आय विल ऑलवेज फॉलो माय इन्स्टिंक्ट्स. राईट. कारण ते करेक्ट असतात, प्रत्येकाचे करेक्ट असतात. शिवाय आपल्याला माहित असतं हे वर्क होणार आहे, हे वर्क नाही होणार. राईट. तर पहिली गोष्ट इन्स्टिंक्ट. दुसरी गोष्ट भूमिकेचं वजन किती आहे, रादर दॅन लीड, सेकंड लीड और दिस, भूमिकेचं वजन काय. आय डोंट माइंड प्लेइंग अ स्मॉलेस्ट रोल जर त्याच्यात असा ट्विस्ट असेल मोठा आणि खूप इम्पॉर्टंट कॅरेक्टर असेल ते झालं दुसरं. तिसरं म्हणजे मला काय समाधान मिळणार आहे किंवा मला काय मिळणार आहे. एकतर पैसे सगळ्यात मोठा फॅक्टर, लेट्स नॉट डिनाय दॅट. पैसे आणि समाधान ऍक्टर म्हणून, आणि स्वतःची ओळख किती मेंटेन केली जाते. मी आतापर्यंत जे नाव कमवलंय ते मेंटेन करणं इज वन मोर टास्क नाव. सो या 3 गोष्टी माझ्या लिस्टमध्ये असतात: इन्स्टिंक्ट्स, द कॅरेक्टर आणि व्हॉट आय विल गेन फ्रॉम दिस. आणि या गेम मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपण बोलणार आहोत ते म्हणजे कोकण विषयी. जे कोकण त्या पण सावंत, मी पण सावंत, सावंत आहोत आम्ही, त्यामुळे आम्हाला कोकण आवडतं. आम्ही चाकरमाने जरी असलो तरी आम्हाला प्रचंड कोकण आवडतं. आणि कोकण आहे तरी काय, म्हणजे जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तुम्ही मी कोकणात चालले, तुम्ही कधी येतं असं वगैरे तुम्ही विचारता. प्लीज सांगा मला व्हॉट इज कोकण फॉर यू? आता ऑस्ट्रेलिया ऍड झालंय, पण सुट्टी मिळेल की आयदर ऑस्ट्रेलिया किंवा कोकण. बाकी तुमचं माथेरान नको, महाबळेश्वर नको, मी कुठे फिरत नाही, मी कोकणात जाणार. आहे तरी काय कोकण? प्लीज सांगा आम्हाला. जे घर बांधलं तुम्ही आणि सगळं, पण कोकण आहे तरी काय तुमच्याकडे विथ युअर फॅमिली अँड ऑल द स्टफ? हे बघ, कोकण स्वर्ग आहे. आता हे जी लोक कोकणात राहतात त्यांना हे खरं कळेल की काय आहे. कोकणात गेल्यावर तुमची सकाळच इतकी छान सुरू होते ना. आणि तू बघ ना, ऑब्झर्व कर, कोकणात गेल्यावर आपले जे अननेसेसरी खर्च आहेत किंवा अननेसेसरी गरजा आहेत त्या लगेच कट ऑफ होतात. कट ऑफ डायरेक्ट. आपण इथे बघ ना, दिवसभरात केवढा खर्च करतो यार, हे घे ते घे. कोकणात गेल्यावर काही होत नाही. सकाळची न्याहारी बनवा, जेवणाला काय करायचं, चला माडाला खत घालूया, मोहर लागलाय का, अच्छा आज हे आहेत, कोंबड्यांना चारा. पण ह्या ओ गॉड जी काय मजा येते. आणि बरोबर जसा सूर्य मावळतो 7 वाजता जेवण आटून गुडूप, कारण 8 वाजता बाहेर वाघ आला की नाही जाऊ शकत. इट इज दॅट सिम्पल अँड आय लव्ह दॅट. आणि जी शांतता असते ना आपल्याकडे यार, असं रातकिड्याचे आवाज, काजवे दिसतायत, किर्र काळोख. काळोखाची भीती नाही आपल्याला कधीच नसते जे कोकणात आहेत त्यांना. कारण आपल्याला पहिल्यापासूनच असं आहे त्याच्यात चालण्याची वगैरे. पण ना ब्युटिफुल गोष्ट हीच आहे की ना, अनेक टर्म तुम्हाला देण्यात आले, पण मग मला तुमचं एक कार्यक्रम आठवतो, आय थिंक मराठी तारका, त्यात तुम्ही परफॉर्म केलं. आणि आय थिंक एव्हरी वन परफॉर्म वेल दॅट टाइम. आणि सगळेच कलाकार भारीच होते, म्हणजे भार्गवीताई असेल, तुम्ही असेल, सगळेच. बट इफ आय एम नॉट मिस्टेकन तुम्ही रेखाजींसमोर परफॉर्म, रेखाजींचं गाणं केलं. आय डू. कारण त्या कार्यक्रमात अजितदादा पण आलेले, त्या कार्यक्रमात एक्झॅक्टली राईट, तोच कार्यक्रम अजितदादा पण आलेले. आय थिंक षण्मुखानंदला कुठेतरी कार्यक्रम होता, आय वॉज देअर. आणि रेखाजीने तुम्हाला येऊन हक केलं किंवा तुमचं कौतुक केलेलं. आणि सलामे सॉंग, आय जस्ट रिमेंबर्ड इट. पण तुला माहितीये तो केवढा मोठा क्षण होता माझ्यासाठी. प्लीज सांगा. बरं, त्यावेळेस सोशल मीडिया नव्हतं, कॅमेराज नव्हते, त्यामुळे मी तो कॅप्चर नाही करू शकले. आणि आता मी कसं सांगू लोकांना. सो सलामेश गाण्यावर मी परफॉर्म करणार होते आणि मला कळलं रेखा मॅम आणि आशा भोसले येणार.
आणि नेमकं त्या परफॉर्मन्सला आल्या आणि Right. माझा परफॉर्मन्स झाला. परफॉर्मन्स झाल्यावर मला कळलं रेखा मॅम दाद देत आहेत आणि Right. म्हटलं अरे यार झालं सगळं झालं. आता शो संपला, सगळ्या आम्ही तारका उभ्या राहिलो. Right. मी माझ्या स्वभावाप्रमाणे अगदी कोपऱ्यात लास्ट आणि मग आशा मॅम बोलायला लागला, आशा भोसले ताई, की मस्त झाले सगळ्यांचे कार्यक्रम. Right. पण एक परफॉर्मन्स मला इतका आवडलाय जो सलामे इश्क ज्या मुलीने केलाय. कोण आहे ती, कुठे? मी तिकडे मागे. कुठून घेतलं होतं? म्हटलं व्हॉट. आणि मग त्यांनी मला बोलावून घेतलं आणि ते फुटेज आहे वाटतं, कुठे कोणाकडे मला माहित नाही, पण ते फुटेज. आणि त्याने माझं इतकं कौतुक केलं की इतका छान परफॉर्मन्स केलास तू. म्हणजे तर मी नाही असं कौतुक करणार माझं. लेट्स आपण ती क्लिप करूया आणि आपण ती please. पोस्ट करूया. बट थँक्यू श्रेयस, यू रिमेंबर दिस. या बिकॉज मला असं खरं वाटलं की त्या व्यक्तीसमोर जिने ते गाणं अजिरामर केलं त्याच्यासमोर परफॉर्म करणं कसलं भारी गोष्ट असते. आय एम सो हॅपी यू रिमेंबर दॅट. सुपर गोष्ट आहे. आणि आता वेन यू कम टू द एंड ऑफ दिस शो मला 2-3 प्रश्न तुम्हाला विचारायचे. Okay. तर नेहमी आपण कलाकार म्हणून आपल्याकडे प्रत्येक दिवस काम असेल किंवा नसेल याची शाश्वती कोणी पूजा आपल्याला देऊ शकत नाही. Yes. अशा वेळी पूजा करते तरी काय, म्हणजे हा प्रश्न ना मी सयामी खेरांना विचारला तर सयामी खेर म्हणते मला तर ना ते दिवस ब्युटिफुल वाटतात. का? कारण ना मी स्वतःमध्ये एक्सप्लोर खूप गोष्टी करते. ओके. म्हणजे मी अभिनयाचे वर्कशॉप जाऊन करते, मी स्पोर्ट्स जे मला आवडतं मी ते गोष्टी करते. जेव्हा सिनेमे नसतात किंवा आता माझी शूटिंग 2 महिने 2 महिन्यानंतर सुरू होते, तुम्ही प्रेप करत असाल, तो प्रेप स्वतःवर जास्त इम्पॉर्टंट करत असेल काय. सो व्हॉट इज युअर प्रोसेस ऑफ जेव्हा हा अभिनय क्षेत्र तुमच्याकडे नसतो? आता पुढे जर येणारा प्रोजेक्ट असेल आणि आता हातात 2 महिने असतात, राईट, तर तो सुखाचा काळ असतो. कारण मी वर्कआउट, डाएट स्वतःवर हे, पुढे काहीच प्रोजेक्ट नाहीये. आणि आता काय, Exactly. खूप रेसलेस होते मी. हो. मला काम अजूनही? पाहिजे. अजूनही श्रेयस. हो. मला काम पाहिजे. कामाची मी पूजा करते. काम इज माय गॉड फॉर मी. सो पुढे काही प्रोजेक्ट असेल, लाईन अप असेल तर माझे हे दिवस छान Right. जातात. आता कसं लग्नानंतर संसारही ऍड झालाय. सो आत्ताचा जो माझा वेळ होता 2-3 महिन्याचा, Right. तो ऑफकोर्स मला नवऱ्याला जाऊन पण भेटावं Exactly. लागतं. सो मला भेटायचंय त्याला. राईट, So आता सध्या तो ऑस्ट्रेलियामध्ये डिवाइड झालाय टाइम. राईट. पण तिथे जाऊनही मी प्रवास करते, जो माझा भारतात फार होत नाही. फक्त कोकणात जाते. सो नवऱ्याबरोबर जरा प्रवास आणि वाव. सो इट इज व्हेरी हेल्पफुल फॉर मी मेंटली टू रिचार्ज माय सोल Right. अँड कम बॅक टू वर्क हिअर. पण इतकी वर्ष क्षेत्रात झाल्यानंतर अजून जेव्हा नवीन काम नाही आहे तेव्हा टेन्शन येतं पूजा? तर मनात धाकधूक असते. येस श्रेयस, येस. आणि ते धाकधूक असावी असं तुम्हाला वाटतं का कलाकार म्हणून? अनस्टेबिलिटी आहेच ना रे आपल्या ह्या आमच्या क्षेत्रात तरी. आणि ती धाकधूक असलीच पाहिजे, कारण त्याशिवाय तुम्ही खूप रिलॅक्स्ड होता. मग ठीक आहे ना, बघू येईल ना का, असं नाही झालं पाहिजे. तुम्ही त्या रेसमध्ये आहात, कधीतरी स्पीड कमी केला पाहिजे, थोडा श्वास घ्यायला, पण परत वाढवायचा आहे ना, तो वाढवलाच पाहिजे. राईट. सो या आहे, रेसलेस होते मी. वाव. आणि यार, आय एम नॉट अ रोबोट, आय एम ह्युमन बिंग आहे. राईट. होणारच ते. सो कलाकार म्हटलं तर आपण कोणातरी इन्स्पायर करतो, कोणाकडून इन्स्पायर होत असतो. इफ गिव्हन अ चान्स पूजा तुम्हाला की तुम्हाला या सीटवर कोणातरी बसवायचं आहे आणि निखळ गप्पा मारत ड्रायव्हर जायचं आहे, तुम्ही त्या व्यक्तीला भेटला असाल नसाल मला माहिती नाही, ती व्यक्तीसोबत तुम्ही काम केलं असेल नसेल मला तेही माहिती नाही, पण एकदा तरी त्या व्यक्तीला तुम्हाला या सीटवर बसवायचं आहे आणि थेट गप्पा मारत कोकणापर्यंत जायचं, ती व्यक्ती कोण असेल आणि का? पण एक खूप आहे तशी जण. प्लीज 3-4 सीट आहेत मागे. अरे पहिलं तर ज्याच आपल्या सोबत नाही आहेत, स्मिता पाटील. मला जाणून घ्यायचंय, कारण ना त्या वेळेच्या खूप पुढच्या होत्या. सो त्यावेळेस त्यांचे जे थॉट्स आहेत ते मला जाणून घ्यायचे, गप्पा मारायचे, कारण का माझ्यात नाही येते धाडस श्रेयस. म्हणजे त्यांनी ज्या प्रकारचे भूमिका केल्या आहेत, निर्णय घेतले त्यावेळेस, जेव्हा सगळेच अपोज करत होते त्यावेळेस त्यांनी ते निर्णय घेतले. कदाचित माझ्यात एवढं धाडस नाही आज. दुसरी व्यक्ती म्हणजे नाना पाटेकर. हो, मला खूप गप्पा मारायच्या त्यांच्याशी, मला खूप काही विचारायचं त्यांना. त्यामुळे नाना पाटेकर. आणि सध्या तरी 2 आहेत. आता 2 आहेत. वा वा. तुम्ही लवकरच म्हणजे नाना काकांना तर तुम्ही कमवून यार, यू शुड आस्क हिम. सर कोकणात येतात का तुम्ही? आमचं पण गाव आहे छान. किंवा मी त्यांना फोन करते की मी तुमच्या घरी येते, तुमच्या हातचं काहीतरी असं बनवा छान. या घटकेला आता सिनेमा येतात, प्रेक्षकांना काय सांगायचं, कारण एकंदर दोन्ही म्हणजे आता दुसरा सिनेमा येतोच, पण आता पहिलं सगळे साजणी विथ द ग्रेट अभिजित खांडकेकर सर, प्रार्थना आणि अभिषेक, अ व्हेरी व्हेरी गुड डिरेक्टर, ज्यांनी अनेक सिनेमे तिकडे साऊथ मध्ये प्रोड्यूस केलेत आणि डिरेक्ट केले. ही इज डुईंग इट. आणि
जसं मी म्हटलं मित्रांचा मला त्या दिवशी अभिदा म्हटले की इतकं छान झालंय सगळ्या गोष्टी, तुम्ही तिकडे जाऊन अभिनेता केलात, सिनेमा तर केलात, पण तुम्ही प्रोड्यूस पण करता राईट एकत्र. प्लीज त्याच्याबद्दल सांगा मला. सो आम्ही एकत्र मिळून प्रोड्यूस करतोय. अभिषेक जावकर, अभिजित खांडकेकर आणि श्रेयस सावंत माझा भाऊ. वाव. यू वॉन्ट मी टू ओपन इट? नो तर आम्ही तिघही प्रोड्यूस सुद्धा करतोय. श्रेयसचं नाव आहे त्याच्यावर आमच्याकडून. सो श्रेयस सावंत त्यांचा भाऊ. श्रेयस सावंत खूप महत्वाचं, लक्षात घ्या. श्रेयस सावंत श्रेयस सावंत. सो आम्ही प्रोड्यूस पण करतोय. सो आमचं सगळ्यांचं बेबी आहे छोटंसं हे, आणि मैत्रीतून जन्माला आले होते. सो सखी का साजणी आमच्या मित्रांची फिल्म आहे. सालवर्डी बद्दल म्हणेन, माझा ड्रीम रोल आहे ना, मला पोलीस ऑफिसर करायचा होता. सो ड्रीम रोल असल्यामुळे तेही स्वप्न पूर्ण झालं. आणि आत्ता एक्सक्लुझिव्हली मी तुम्हाला या इंटरव्ह्यूमध्ये सांगते, मला काल कळलंय की कब्बशी हा सिनेमा सुद्धा पुढच्या महिन्यात रिलीज होतो. वाव, she's gonna be your year. तर डिक्लेअर नाही केले आम्ही अजून, पण मी सांगितलं इकडे कब्बशी रिलीज होते. बॅक टू बॅक इट्स कमिंग. पोहे मिळालेत आणि आम्हा कोकणातल्या लोकांना पोहे कधीही केव्हाही चालतं. म्हणजे पहाटे 4, रात्री 2, दुपारी वगैरे केव्हा आम्ही पोहे खाऊ कधी शकतो का मग. आणि गोड पाठवायचं म्हणून तिने पेढे पाठवले. आई हे काय कॉम्बिनेशन आहे, पोहे आणि पेढे. नाही गोड काहीतरी दिलं पाहिजे ना. म्हटलं मी त्याला मग घरी बोलव. पण थँक्यू सो मच आणि गॉड ब्लेस यू विथ एव्हरी हॅपीनेस विच यू वॉन्ट. खऱ्या तुम्हाला नेहमी मी तुम्हाला सांगतो की तुमचं एका भूमिकेमध्ये तुम्हाला खरं कलरफुल असं अंकुशदादा म्हटलेलं आहे, पण तुमचं आयुष्य कलरफुल आयुष्यभर राहा एवढीच आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. ॲज अ फॅन, ॲज अ पर्सन हू हॅज नोन यू फ्रॉम बिफोर, खूप भारी काम करा आणि जे काम करायचं आहे वेळ काम तुमच्या वाटेला नेहमी येत राहा. थँक्यू श्रेयस. थँक्यू सो मच. थँक्यू. मज्जा आली आज. थँक्यू.